नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। सर्वांच्या संमतीने कणकवली शहरात जनता कर्फ्यू। राज्य सरकार करते जखमेवर मीठ चोळण्याचं काम, आमदार नितेश राणे यांचं टीकास्त्र। आणि सिंधुदुर्गात आज तब्बल 166 नव्या रुग्णांची भर। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। सावंतवाडी नगरपालिकेच्या फूल मार्केटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी सावंतवाडीतील फूल मार्केट शुक्रवारपासून 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय फूल व्यावसायिकांनी घेतलाय। सावंतवाडी फूल मार्केटमधील परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात आमचे सब एडिटर भगवान शेलटे यांच्याकडून। भगवानजी, काय परिस्थिती आहे? जुईली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील सर्व शहरही ते लावत नाहीत। सावंतवाडी शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि चिंतेची बाब म्हणजे या वाढत्या रुग्णांसोबत मृतांची संख्याही वाढत आहे। मृतांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ठिकठिकाणच्या शहरांमध्ये व्यापारी आणि नागरिकांच्या समन्वयाने अनेक बाजारपेठा बंद ठेवत आहेत। आता कालच सावंतवाडीतील फूल व्यापाऱ्यांनी एक निर्णय जाहीर केला की उद्यापासून सावंतवाडीतील फूल बाजारपेठ ही उद्यापासून 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे। खरंच जुईली हा निर्णय एक कौतुकास्पद निर्णय आहे। एखाद्या साथरोगाबाबत जर लढायचं असलं तर प्रशासनाला व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा तेवढा सहकार्य असणं गरजेचं आहे आणि हे सहकार्य जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक नागरिक अनेक व्यापारी करताना दिसत आहे। त्यामुळे सावंतवाडीतील फूल व्यापाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा सावंतवाडीतील नागरिकांच्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने खरंच हिताचा असा निर्णय आहे असं म्हणता येईल। जुईली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। कणकवली जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यासाठी व्यापारी, सामाजिक संघटना, सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांची सोशल डिस्टन्स पाळत संयुक्त बैठक झाली। या बैठकीत कणकवलीत 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याबाबत निर्णय घेण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण। कणकवली शहरामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण सापडत आहेत। दिवसेंदिवस बघितलं आपण दुहेरी संख्येने कणकवली शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होते। कणकवली तालुक्यामध्ये बघितलं तर जिल्ह्यातील जवळपास 40 ते 45% रुग्ण जे आहेत ते अवघ्या एकट्या कणकवली तालुक्यामध्ये आढळले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरामध्ये कडकडीत जनता कर्फ्यू पाळावा या संदर्भात गेले 8 दिवस चर्चा चालू होती आणि आज अंतिम चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो कणकवली शहराच्या दृष्टीने घेण्यात आला आहे। आपल्यासोबत आहेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे। समीरजी, अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे ते कणकवली शहराच्या हिताच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे। काय निर्णय झाला आता? कणकवली शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंटांची आजची संख्या बघितली तर दिवसेंदिवस दोन अंकी आकडा गाठतोय आणि खरोखरच भरपूर पेशंट कणकवली शहरामध्ये मिळाले। माझ्या जीवाभावाचे, आपल्या घरगुती संबंध असलेले व्यक्तीसुद्धा काही इथे मयत झालेले आहेत आणि याचा सर्व सारांश विचार केला तर लॉकडाऊन होण्याची गरज होती। मग काल जेव्हा विविध संस्थांनी पत्र दिलं, काही नगरसेवकांनी सूचना केल्यानंतर आज कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही सर्वपक्षीय, सर्व व्यापारी, कणकवली शहरातील नागरिक, विविध संस्थेचे सर्व अध्यक्ष आज इथे आले होते आणि एक सकारात्मक आणि कणकवलीच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला निर्णय झालेला आहे आणि मला खरोखरच माझे नगरसेवक आणि सर्वांना आनंद वाटलेला आहे की माझ्या कणकवली शहरातील नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कोणीही विरोध केला नाही आणि पाठिंबा नगरपालिकेला दिलेला आहे की नगरपालिका जो निर्णय घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल। पाठीमागे माझे प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आपली मत मांडलेली आहेत आणि आज उद्या रविवार, येणारा रविवार टू रविवार कणकवली शहर हे 8 दिवस बंद राहील।
8 दिवसामध्ये कोणत्याही अत्यावश्यक सेवा चालू राहणार नाही. इमर्जन्सी जर एखाद्याला औषध पाहिजे असेल तर आमचे नंदू उबाळे आहेत, मेडिकल पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे फोन केल्यानंतर प्रत्येकाला औषध मिळेल. त्याच्यानंतर दुधाचा विषय जो होता ते दूध सकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये दूध विक्री होईल. ती सुद्धा सकाळी फिरते दूध विक्रेते, दुकानं दुधाची उघडी राहणार नाहीत याची खबरदारी नगरपंचायत घेईल. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत दूध विक्री करायची आहे, ते सुद्धा फिरते दूध घालणारे आपले जे कणकवली शहरामध्ये आहेत त्यांनी करायची आहे. त्याच्यानंतर जे काही नियम अटी शर्ती आम्ही लावणार आहोत, दंड घेणार आहोत. जर कोणाचं दुकान उघडं भेटलं तर त्याला दंड केला जाईल, जर कोणाचं मास्क खाली असेल तर त्याला दंड केला जाईल. अशा पद्धतीची आजची खेळीमेळीच्या वातावरणात खरोखरच कणकवली शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया देऊन 100% बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि रविवार टू रविवार 8 दिवस कणकवली शहर हे पूर्णपणे बंद राहील. त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या का असतील, मेडिसिन असतील म्हणा किंवा अन्य सेवा, या संदर्भात काय निर्णय झाला त्या सुद्धा बंद असतील का की एक फळी उघडी असणार आहे? नाही, मेडिकल स्टोअर सुद्धा बंद राहतील, दुधाची दुकानं बंद राहतील. फक्त दूधवाल्यांना, फिरते दूधवाल्यांना सकाळी 6 ते 8 ही वेळ दिलेली आहे आणि मेडिकल स्टोअरवाल्यांना ज्याला अत्यावश्यक मेडिकल पाहिजे असेल त्यांनी मेडिकल स्टोअरचे आम्ही नंबर देणार आहोत, त्यांना फोन करून औषधं घ्यायची आहे. समीरजी, याच्यामध्ये बघितल्यापर्यंत कणकवली शहरामध्ये आस्थापना ज्या आहेत, शासकीय आस्थापना असतील म्हणा, त्यामध्ये निमशासकीय आस्थापना असतील म्हणा किंवा बँका असतील, या सुद्धा बंद राहणं गरजेचं आहे. नाहीतर मग तालुक्यातनं जी काय माणसं येतील, इथं प्रवास करतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे कॅरियर्स होऊ शकतात किंवा प्रादुर्भाव जो होऊ शकतो. कारण केवळ शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो सर्वाधिक आहे. यासाठी आपण काय काळजी घेणार आहात? आता इथून गेल्यानंतर पोलीस यंत्रणा असेल, प्राण मॅडम असतील, तहसीलदार असतील, यांच्याशी आम्ही आता बोलणार आहोत, जेणेकरून कणकवली शहरातील ज्या बँक आहेत, पतसंस्था आहेत, जी शासकीय कार्यालय आहेत, ती 100% बंद ठेवण्याची आम्ही आता विनंती करणार आहोत. आणि मला असं वाटतं की 100% जर कणकवली शहरातील जनतेने, व्यापाऱ्यांनी जर पाठिंबा दिला तर प्रांत मॅडम, तहसीलदार साहेब, पोलीस PI साहेब सर्व आम्हाला मदत करतील आणि शासकीय जी कार्यालय आहेत, जी कणकवली शहरातील पतसंस्था, बँका आहेत, त्या सुद्धा 100% बंद करण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद समीरजी. एकंदरीत बघितलं आपण तर कणकवलीवासियांनी सर्व व्यापारी असतील म्हणा किंवा नागरिक असतील म्हणा, सामाजिक संघटना यांनी एकजुटीने एकमुखी हा निर्णय घेतलेला आहे की येत्या रविवारपासून 20 तारखेपासून 27 सप्टेंबरपर्यंत 8 दिवस कणकवली शहरामध्ये कडकडीत जनता कर्फ्यू जो आहे तो स्वयंस्फूर्तीने पाळला जाणार आहे. यासाठी की कोरोनाची साखळी जी आहे ती तोडणं आवश्यक आहे. कणकवली शहरामध्ये जवळपास 225हून अधिक कोविडबाधित रुग्ण सापडलेले आहेत, जवळपास 125हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत आणि ही साखळी तोडण्यासाठी कुठेतरी जनता कर्फ्यू लागणं आवश्यक होतं आणि तोच महत्त्वाचा निर्णय आताच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार आणि अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा केला असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली आहे. 2014ला अच्छे दिनाची स्वप्न दाखवत मोदींचं सरकार, भाजपचं सरकार केंद्रात आलं आणि एवढी लोकांना अच्छे दिनाची स्वप्न दाखवली आणि ह्या सरकारने लोकांना भ्रमनिराश केलं. आज अशी देशाची परिस्थिती आहे, अशी परिस्थिती गेल्या 40 वर्षात केव्हा देशावर आली नव्हती. आणि ह्या परिस्थितीत ज्यावेळी लोकांना सामोरे जावं लागतं त्यावेळी तरुणांचं भविष्य इथं राहिलं नाही, शेतकऱ्याला भविष्य राहिलं नाही, व्यावसायिकाला भविष्य राहिलं नाही आणि अशा अनेक लोकांना ह्या सरकारच्या माध्यमातून ह्यांचं भविष्य शून्य या सरकारने केलेलं आहे. मला वाईट वाटतं सांगायला की 2014 पासून आजपर्यंत जी भाषणं भाजपचे नेते, भाजपचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी लोकांना भाषणं ऐकवत होते त्या भाषणाचं सगळं उलटं झालेलं आहे आणि देश अधोगतीच्या मार्गावर आलेला आहे. आज देशाची अर्थव्यवस्था आणि देशातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे
म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात या सरकारच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. कारण रोजगार नष्ट झालेले आहेत. 5 कोटी तरुणांना नोकरी दरवर्षी देणारे आश्वासन ही गेलेली आहे आणि 7 कोटी तरुण जे नोकरीला असलेले बेघर झालेले आहेत. शेतकरी बेघर झालेला आहे. शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या युवकांना भविष्य नाही असं मला वाटतं. मनमोहन सिंग ज्यावेळी अर्थव्यवस्था म्हणजे राहुल गांधी बोलले त्यावेळी की संघटित आणि असंघटित अशा 2 अर्थव्यवस्था ह्या देशात आहेत, हे मनमोहन सिंगने राहुल गांधींना समजून सांगितलं. राहुल गांधीने ते व्हिडिओ आपला ट्विटरवर वगैरे दिलेला होता. ही असंघटित अर्थव्यवस्था म्हणजे साधे लोक, ही अर्थव्यवस्था मोदी साहेबांनी संपवून टाकलेली आहे. असंघटित अर्थव्यवस्थेवरच देशाची संघटित अर्थव्यवस्था असते. म्हणून मला म्हणावंसं वाटतं ह्या तरुणांना देशाच्या भविष्य नाही. केंद्र सरकार यांना न्याय देऊ शकत नाही आणि अशा सरकारचा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करतो आणि अशा सरकारला चले जाऊसाठी भविष्यात आम्ही सरकारच्या विरोधात मोठी आंदोलनं करणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10.
प्लस ग्रेड आमची वैशिष्ट्ये. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. नगराध्यक्ष लीना कोबल या 17 ते 21 सप्टेंबर या कालावधीत अनुपलब्ध असल्यानं प्रभारी नगराध्यक्षांची जबाबदारी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्वीकारली आहे. यावेळी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवताना कामाचा धडाका सुरू केलाय. आजची सलून व्यावसायिकांची व त्यांच्या उपाध्यक्षांची चर्चा झाली. त्या अनुषंगाने दोडाबाग नगरपंचायतमध्ये आतापर्यंत 17 सलून्स आहेत. 17 सलूनना प्रत्येकाने आपल्या नगरपंचायतमार्फत काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेचं त्यांनी काटेकोरपणे पालन करावं अशी सर्वांना आम्ही एक विनंती केलेली आहे. आणि जर कोणी काटेकोरपणे पालन नाही केलं तर जे काय कायदेशीरपणे त्यांच्यावर काय कारवाई करणार आहोत ती कारवाई आपण नगरपंचायतमार्फत करू. त्यांना काटेकोर पालन म्हणजे कायद्याच्या नियमांप्रमाणे त्यांना प्रत्येक जो त्यांच्याकडे कस्टमर येतो त्यांनी नाव, पत्ता, फोन नंबर हा कंपल्सरी घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांच्यानी जे ॲप्रॉन वापरले जातात, जे टॉवेल वापरले जातात किंवा इतर गोष्टी वापरल्या जातात ते तर इथं कस्टमरने स्वतः घेऊन यायचे किंवा त्यांच्यानी यूज अँड थ्रो जे कागदीचे भेट आहेत ते वापरायचे अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे. तिसरी गोष्ट जे काय त्यांची कैची असेल किंवा त्यांची सामुग्री असेल जे केस किंवा शेविंग करण्यासाठी, दाढी करण्यासाठी जी वापरतात ती पूर्णपणे सॅनिटाईज केली पाहिजे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. राज्यात इतिहासातील सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचं महासंकट असताना आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. अशात राज्यात ठाकरे सरकारनं घेतलेल्या पोलीस भरतीच्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होताना दिसतोय. राज्यात इतिहासातील सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे. या संबंधी त्यांनी ट्विटरवर एक ट्विट केलंय ज्यामध्ये असं लिहिलंय की जोपर्यंत मराठा आरक्षण परत लागू
लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का, असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्ह्यात एकूण 1536 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 166 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. आतापर्यंत एकूण 21,523 अहवालांपैकी 2,886 पॉझिटिव्ह आले आहेत, तर 17,999 अहवाल निगेटिव्ह आले, तर प्रतीक्षेतील अहवाल 641 आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,296 असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे, तर 1,536 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. जीव्हीपी रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, जीएसटी टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom,
तर मग आजच प्रवेश निश्चित करा। आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात, घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा, नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे, सरावासाठी घरी गृहपाठ, स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग। पत्ता G710 सबनीसपाडा युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी। अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07, व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। जिल्ह्यातील खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन कोविड सेंटर उभारा अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली आहे। कालच कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी बोलताना असं म्हटलं की सक्तीपणे आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील काम करते। मला यावर एकच गोष्ट म्हणायची आहे की जिल्हा रुग्णालयाचे 34 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आहेत। जवळजवळ 15 ते 16 मध्ये पॉझिटिव्ह आहेत। एक डॉक्टर सोडला तर सर्व डॉक्टर करोना पॉझिटिव्ह झालेले आहेत। जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा रुग्णांना नियमित जेवण देणं, त्यांना औषधे देणं, यासारख्या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे परिणाम होतो। आणि या तुटच्या यंत्रणेवर जिल्हा आरोग्य यंत्रणा जे काम करते हे मी मान्य करीनच करणार, कारण जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे मॅनपॉवरच्या शॉर्टेज आहे। असं वाटतं त्या विषयामध्ये एकमेकांवर टीका न करता आता खरीची गरज आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सना समर्पित कोविड सेंटर म्हणून त्याचं कन्व्हर्जन करणं, त्यांचं रूपांतर करणं, ती ताब्यात घेणं, अशी प्रक्रिया तातडीने सुरू केली पाहिजे। जिल्ह्यातील जी MBBS डॉक्टरांची संघटना आहे त्या संघटनेची मदत घेऊन ही जी कोविड सेंटर आपल्याला सुरू करायला लागतं। एक चांगला प्रयोग डॉक्टर एडकर यांनी मालवणमध्ये केला। मालवणमध्ये त्यांनी 15 कॉटचं कोविड समर्पित हॉस्पिटल हे नीलक्रांती मच्छीमार सहकारी संस्था जी आहे या संस्थेच्या वतीने त्यांनी सुरू केलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। आज रुग्णांची मोठ्या प्रमाणात परवड होते। अशा सगळ्या रुग्णांसाठी अशा प्रकारचे सेंटर्स ज्यामध्ये आयसीयू आहे, ऑक्सिजनची व्यवस्था आहे आणि जो पेशंट डेंजर झोन मध्ये जाण्याच्या स्थितीमध्ये रोखण्यासाठी, म्हणजे त्याचे ऑक्सिजन लेवल एकदम कमी होऊन त्याला आयसीयू म्हणजे व्हेंटिलेटर पर्यंत आणण्याच्या स्थितीच्या अलीकडच्या स्थितीमध्ये रोखण्यासाठी अशा प्रकारची हॉस्पिटल्स ही सक्षमपणे जिल्ह्यामध्ये सुरू केली पाहिजे, सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी केली पाहिजे। मला असं वाटतं तातडीने कलेक्टर मॅडमनी या सर्व MBBS डॉक्टरची मिटिंग घेतली पाहिजे आणि अशी जिल्ह्यातील हॉस्पिटल्स आयडेंटिफाय करावी लागतील आणि त्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची यंत्रणा ही कोविडशी लढण्यासाठी सक्षमपणे काम करेल। आपल्या यंत्रणेवर त्याचा सरकारी यंत्रणेवर कुठलाही ताण पडणार नाही आणि हे तातडीने करण्याची गरज। त्यांच्यासाठी ज्या ज्या काही फॅसिलिटी म्हणजे अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता असेल किंवा ते असेल, अशासाठी जिल्हा नियोजनमधून त्या हॉस्पिटल्सला मदत करण्याची गरज आहे। बाबा तुम्ही तुमच्याकडे ह्या फॅसिलिटी नाहीत ना, तर आम्ही ह्या फॅसिलिटी तुमचे कॅम्पसमध्ये तयार करून देतो, अशा प्रकारचं फंडिंग त्यांना करण्याची गरज आहे। थोडं फ्लेक्झिबल भूमिका ठेवून समजा तर आता जर क्युअर्स झालाय आरोग्य यंत्रणा कोलॅप्स झाल्यामुळे त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येईल असं मला वाटतं। कारण ज्या काही घटनांनी बघतोय
सीरियस पेशंट कोल्हापूरकडे धावतायत, गोव्याकडे धावतायत. आमचे कार्यकर्ते सुजन बांधलेले तर व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांना तिकडनं गोव्यामध्ये शिफ्ट करायचं होतं, पण कार्डियक अँब्युलन्स मिळाली नाही त्यावेळेला. कार्डियक अँब्युलन्स 4 वाजता जर आम्हाला शिफ्ट करायला मिळालं असतं तर सुजनजी कदाचित वाचले असते असं आमचं मत आहे. आणि ही वेळ कुठल्याच नेत्यावर येऊ नये की आपला कार्यकर्ता असा गेला. त्यामुळे माझं म्हणणं आहे की राजकारण ठेवूया बाजूला. अशी काय हॉस्पिटल्स आहे की हॉस्पिटल ही कोविड समर्पित सेंटर म्हणून डेव्हलप करण्याची गरज आहे आणि ही तातडीची करण्याची गरज आहे. पुढच्या काही दिवसामध्ये याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आत्ताच आपण याची काळजी घेतली समजा तर आपण आपली यंत्रणा सक्षमपणे करू शकतो आणि सरकारी यंत्रणेला, या आरोग्य यंत्रणेला त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्याला एक मदत करून ही यंत्रणा त्याची उपयोगी पडेल. जिल्हाधिकाऱ्यांना ऑलरेडी आमचे जिल्हाध्यक्ष राजन केली साहेबांनी या सगळ्या विषयामध्ये ठाकूरकर साहेबांची आणि कलेक्टरांची भेट घेतली. काही सूचना आम्ही या सगळ्या विषयात केल्या आहेत. माझं म्हणणं की ही वेळ टीका किंवा करण्याची वेळ नाही आहे. त्यामुळे माझं म्हणणं की आता ज्या काय कोणालाही काय म्हणजे मागच्याही वेळेलाही आग्रह होता की टेस्टिंग लॅब ही पडव्यामध्ये आपण पटकन सुरू करू शकतो. त्या पडवे हॉस्पिटलला मिळावी लॅब असा काही उद्देश नव्हता. जिल्ह्यातील लोकांची सेवा होण्यासाठी आता 4 ICU आहेत पडव्या मेडिकल कॉलेज मध्ये 100 कॉट्स आहेत. पण त्या ठिकाणी सक्षम डॉक्टर्स जिल्ह्यातले गेले पाहिजे आणि त्यांनी ती यंत्रणा ताब्यात घेतली पाहिजे. ICMRने ते सगळं ताब्यात घेतलं पाहिजे आणि ती बेड गरजूंसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे कमी किमतीमध्ये. आता यासाठी सेपरेट मॉनिटरिंग यंत्रणा आपल्या जिल्ह्यात असण्याची गरज आहे. ICMRने या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलची त्यांच्या अडचणी काय आहेत या समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे एखादं हॉस्पिटल जेव्हा कोविडसाठी त्याचे वॉर्ड रिझर्व करतो तेव्हा बाकी पेशंट जे आहेत नॉन कोविड आहेत जे त्यांच्यासाठीचं काय हाही विचार ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे थोडं त्यांच्या अडचणी ज्या आहेत हॉस्पिटलच्या ह्या जरा विचारात घेऊन त्यांना ज्या ज्या गोष्टीचे रिक्वायरमेंट आहेत आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा ही जिल्ह्याच्या बाहेर असते. सगळ्याच ठिकाणी आपण हे करू शकत नाही. मग त्याची यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का आपण बाबा या सगळ्या ठिकाणी आम्ही ऑक्सिजन व्यवस्थित पुरतील खाजगी हॉस्पिटल्सचा. त्यांच्याकडे असलेला स्टाफ आहे. आपल्या जिल्ह्यातले जे BMS डॉक्टर्स आहेत, BHMS डॉक्टर्स आहेत ते अत्यंत प्रशिक्षित आहेत. त्यांना व्हेंटिलेटर कसं ऑपरेट करायचं, त्यांना अशा पेशंट्सना क्रिटिकल पेशंट्सना कसं ऑपरेट करायचं असं प्रशिक्षण देऊन ICMRच्या परवानगीने यांना त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं आणि ज्या काही रिक्वायरमेंट लागत आहेत ना त्या रिक्वायरमेंट आपण पूर्ण करून घेतल्या त्या हॉस्पिटलची आणि ती हॉस्पिटल सुरू केली तर भविष्यामध्ये जो किऑस आणि जो पॅनिकनेस येतो आता की पेशंटचा कॉस्ट मिळत नाही, ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर नातेवाईक घाबरतात. काही कोविड सेंटर जे सरकारी आहे त्यामध्ये नातेवाईकच येऊन जेवण वगैरे सगळं नेऊन देत आहेत किंवा त्यांना बाकी सगळ्या सुविधा बाहेरून आणून देत आहेत. ICMRच्या नियमाप्रमाणे चुकीचं आहे. पण आता आपली यंत्रणा कोलॅप्स झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण हेच जर आपण सरकारी यंत्रणेला करतो, खाजगी यंत्रणा जी आहेत खाजगी हॉस्पिटल आहेत त्यांना थोडी आपण आणखी मदत करण्याची त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ना त्या सरकारी यंत्रणेकडनं जर पूर्ण करून दिल्या आहेत. विशेष करून ऑक्सिजन आणि नर्सेससाठी किंवा BMS BHMS डॉक्टर्सना परवानगी त्यांना इक्विव्हलंट दिलं त्या ठिकाणी काम करायला दिलं तर या यंत्रणेवरचा सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी होईल. खाजगी यंत्रणा जी आहे ही आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कोविडच्या लढाईमध्ये सरकारी यंत्रणेच्या हातात घेऊन काम करायला सुरुवात करेल आणि ही आता आपल्या जिल्ह्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, जवळजवळ 4.5 महिन्यापूर्वी म्हणजे कोविडचा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच राणे साहेबांनी पडवे हॉस्पिटलच्या 100 कॉट त्या कलेक्टरला पत्र दिलेले की तुम्ही घ्या म्हणून त्यातनं. आता तिथे सुरू करण्यासाठी ICMRने तिथे कोविड सेंटर सुरू करायचं त्यासाठी जी यंत्रणा लागते म्हणजे प्रशिक्षित काही डॉक्टर्स लागतील, ऑक्सिजनसाठीचा जो पुरवठा लागेल, नर्सेस लागतील, वॉर्ड बॉय लागतील, याचे ICMRचे काही नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे एवढ्या पेशंट मागे एवढे असं सगळं आहे. आता पैसे देऊन ही लोक मिळत नाहीत आताची कंडिशन आहे. तर त्याला पर्याय म्हणून काही यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. ती खाजगी डॉक्टरच्या मदतीने उभी करतात. आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही डोनेटचे MBBS डॉक्टर आहेत, जे काही 25-30 फिजिशियन्स आहेत हे एकत्र आले आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे डॉक्टर विद्याधर रायचेटे असतील, डॉक्टर केसरी असतील यासारखे डॉक्टर स्वतःहून पुढे आलेत
सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करण्याआधी अशा डॉक्टरांना खाजगी हॉस्पिटल जी आहेत ना ती जर आणखी वेल इक्विप केली समजा विद्यार्थी आयसीटीचं हॉस्पिटल विद्यार्थी एकटा त्या हॉस्पिटलमध्ये काम करतोय त्याला जोडून आणखी 2 डॉक्टर्स त्या ठिकाणी गेले आणि ती जी यंत्रणा सक्षम केली 5-6 नर्स तिथे आपण पाठवल्या तिथे तिकडची यंत्रणा सोपी केली हे केली तिकडे व्हेंटिलेटर एखादा लावता आला आपण अर्जंटली अशा काही गोष्टी केल्या ते जर वेल इक्विप केले तर कणकवलीमध्ये जो किऑस्क चालू तर कणकवलीमध्ये विद्यार्थी ऍक्सिडेंट हॉस्पिटल कोविड समर्पित सेंटर म्हणून नीटपणे चालेल आणि जास्त चांगले उपचार त्या ठिकाणी मिळायला लागतील असे काही सेंटर तो प्रयोग आता डॉक्टर रेडकर करतायत मालवणमध्ये असा प्रयोग हा देवगडमध्ये करू शकतो वैभववाडी करू शकतो कणकवली 2 एक ठिकाणी करू शकतो चांगल्या पद्धतीने फक्त गरज आहे या सगळ्यांना विश्वासात घेण्याची शासनाकडनं त्यांना भरीव मदत करण्याची त्यांना की बाबा तुम्ही जे करताय ना तुमचा सगळा कॅम्पस आहे त्यासाठी वापर होतो पेड पैसे आहेत पेड म्हणजे फार मोठा विषय नाही एक पीपी किट 1000 रुपयाला पडतो अशी दिवसाला 25-30 पीपी किट एकेका हॉस्पिटलमध्ये लागणार आहे त्यामुळे तो सोडा त्यातनं त्याचा काय फार विषय लोक कोल्हापूर जाऊन 3-4 लाख रुपये खर्च करतायत पण ती जाण्याच्या वेळामध्ये तो पेशंट दगावण्याची शक्यता आहे ही यंत्रणा आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये उभी करण्याची गरज आहे आणि जी प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत ते 100% ही करू शकतात राणे साहेबांनी यासाठी ऑलरेडी पुढाकार घेतलाय प्रशासनाने थोडं आणखी 2 पावलं पुढे येण्याची गरज आहे सगळ्या हॉस्पिटल्सच्या ज्या ज्या काही अडचणी त्या अडचणी समजून घेऊन त्यांना अशी सेंटर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आता या मोमेंटला वाटते ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स डिझेल युक्त सह हायड्रोलिक सर्वोत्कृष्ट बोनेट डायग्राम क्लच तेलात बुडालेले ब्रेक इस्टिमेस्ट कस्टर पूर्ण सीलबंद एक्सेस मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन सर्वोत्तम आरामदायी तेलात बुडालेले ब्रेक स्वतंत्र PTO संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL 4 व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजीक शिरगाव देवगड निपाणी हायवे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग, आपली माणसं आपली बँक। शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब, GST लागू नाही। अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा।